तर रामराम मंडळी मी अक्षय पुराणिक बातम्या देतो ठाम आणि तुमच्या इन्शुरन्सचं करतो काम. मित्रांनो, आज रंगणार आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंडमधील अंतिम सामना. मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये पुढच्या ओव्हरमध्ये काय होईल सांगता येत नाही, तसंच आयुष्यात काय होईल ते सांगता येत नाही. उद्या चालून काय संकट येईल तुमच्या आयुष्यावर हे तुम्हाला माहिती नसते. त्यामुळेच तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स हा अत्यंत निकडीचा, अत्यंत जरुरीचा असतो. मित्रांनो, मी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स कुठला तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी चांगला उपयोगी राहील हे मी तुम्हाला सजेस्ट करतो. जर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्सची रिक्वायरमेंट असेल तर मला नक्की मेसेजमध्ये हेल्थ असं लिहून कळवा किंवा कॉमेंटमध्ये हेल्थ लिहून मेसेज टाईप करा. तर आता आपण येऊया क्रिकेट सामन्यावर. मित्रांनो, न्यूझीलंड वर्सेस भारत याच्यातला हा जो सामना होणार आहे नरेंद्र मोदी स्टेडियमवर अहमदाबाद, हा तर जोरदार होणार आहे. मित्रांनो, आपले 11पैकी 9 प्लेयर्स फॉर्मात आहे. फक्त 2 प्लेयर्स थोडं त्यांचा बॅलन्स बिघडलेला आहे. तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा की कोणते ते 2 प्लेयर आहेत. मित्रांनो, मला तरी वाटते की हा संघ कायम ठेवायला पाहिजे, कारण एक रिदम जमलेली आहे. या सर्व लोक जे 11 खेळाडू खेळत असतात त्यांना माहिती असते की आता आपल्याला कसं खेळायचं आहे. नवीन 2 खेळाडू आले तर थोडा इम्बॅलन्स होऊ शकतो आणि प्लस पुढच्या संघाला पण वाटते की हे आम्हाला घाबरले आहेत म्हणून हे चेंजेस करत आहेत. तर त्यामुळे मला असं वाटते की जे 11 प्लेयर्स आतापर्यंत खेळत आलेले आहेत त्यांनाच कंटिन्यू केलं पाहिजे. काही लोक म्हणून राहिले की अभिषेक शर्माच्या जागी रिंकू सिंगला खेळवायला पाहिजे किंवा वरुण चक्रवर्तीच्या जागी कुलदीप यादव याला खेळवायला पाहिजे. पण मला असं वाटतं की जो संघ चालू आहे त्यालाच कंटिन्यू केलं गेलं पाहिजे. मित्रांनो, न्यूझीलंडचा संघही भारी खेळतो आहे. आता फायनलमध्ये ते पण पोहोचलेले आहेत. तर आता बघूया की नेमकं आजच्या सामन्यामध्ये कोण जास्त चांगला परफॉर्म करेल. तर मी तर फार एक्सायटेड आहे. तुम्हाला काय वाटते की इंडिया वर्सेस न्यूझीलंडमध्ये कोण नेमकं जिंकेल ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. मित्रांनो, यावर हा व्हिडिओ बनवायचा होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू अँड बाय.